वाल्मिक कराडला जेलमध्ये मटण दिलं जातं असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केलाय। या संदर्भात धनंजय देशमुखांकडे पुरावे असल्याचं देखील धस म्हणाले। वाल्मिकला जेलमध्ये वेळेवर चहा दिला जातो, कपड्यांची बॅगही जेलमध्ये पुरवली जाते असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे। वाल्मिक कराडला तुरुंगात अधिकाऱ्यांकडून मटण दिलं जात असल्याचा आरोप धसांनी केलाय। बॅग असते का कुठं आरोपी बरोबर आतमध्ये मोठी लट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत। धनंजय मुंडेंची भेट घेतल्यावरून सुरेश धस यांच्यावर आरोप झाले। त्यानंतर पहिल्यांदा सुरेश धस मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले। यावेळी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुरेश धस यांना जाहीर पाठिंबा दिला। आमचा अण्णावर कसला म्हणजे सर्व गावाचा विश्वास आहे, सगळ्या गावाचा विश्वास आहे। अण्णा कोणाला भेटले काय घेतलं नाही आम्हाला। हे प्रकरण आमचं शेवट लावेपर्यंत अण्णा आमच्या बरोबर राहतील आणि ह्याच्यात त्यांना जीवतोड प्रयत्न करतील, त्याची आम्हाला अण्णाच्या बाबतीत अपेक्षा आहे। मस्साजोग ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर सुरेश धस यांनी 2 पोलिसांवर गंभीर आरोप केले। आरोपींना फरार करण्यात नितीन बिकडचा हात असल्याचंही सांगितलं। PI महाजन, PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे, कारण हा आंधळे हा फार शातीर आहे। वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिकडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे। हत्येच्या दिवशी वेगवेगळ्या लोकेशन देऊन महाजन यांनी गावकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय। 15 मिनिटात आले टोल नाक्यावर गेले, पण ज्यावेळेस मोबाईल ट्रेस केले त्यावेळेस ह्यांना भीती अशी वाटली की जे गावकरी मोठ्या प्रमाणात आलते गेजकडं अण्णाचं अपहरण झालंय म्हणल्यावर त्यांना भीती अशी वाटली हे गावकरी जे गेले तर ते आरोपीला मारतील का काय, म्हणून ह्यांनी जे चिंचोली जे टावर ट्रेस झालं होतं ते सांगितलं नाही, इकडची दिशा सांगितली।